तर हे गाईज गुड मॉर्निंग. आज आहे मंडे आणि आज आपल्याला ऑफिसला जायचं आहे. रात्री थोडंसं बाहेर गेलो होतो कामानिमित्त, त्यामुळे घरी यायला लेट झाला. त्यामुळे झोपायला पण ऑब्विसली लेट झाला. त्यानंतर व्हिडिओ व्हिडिओ एडिट केले, त्यामुळे खूप जास्त रात्री झोपायला 1 वाजली होती. तर मग सकाळी लवकर उठून वर्कआउट नाही करू शकलो, कारण झोप पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण झोप नाही झाली तर ऑफिसमध्ये जाऊन काम होऊ शकत नाही, डोकं वगैरे जड होऊन जातं. त्यामुळे झोप घेतली. आता उठलोय, सकाळची वाजले 7:30. आता फ्रेश होतो आणि मॉर्निंगचा स्नॅक्स करून आपल्याला जायचंय ऑफिसला. फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून, आता बसलोय नाश्ता करण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो नाश्ता मी काय करतोय. तर नाश्त्यामध्ये आपण दूध पितोय, दूध आणि ड्रायफ्रुट्स खातोय. हा आपला आजचा नाश्ता आहे. आज आहे एकादश, तर आम्ही दोघं पण उपवास करतोय. तेवढंच फास्टिंग होईल 1 डेची, त्यामुळे आम्ही दोघंही करतोय. तर दुपारच्या जेवणामध्ये मी काय खाणार आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. दुपारी आपण रताळी खाणार आहेत, जे बॉईल करून घेतलेत आपण डब्यात मी घेऊन जाणार आहे. रताळे आणि दही ते मी दुपारी कंपनीमध्ये खाईल. तर चालेल मग मित्रांनो, चला मग आपल्याला जायचं ऑफिसला. परदेशी नाश्ता संपवून घेतो, चला मग निघूया. रे गाईज, आत्ता आलो ऑफिसमधून घरी. दुपारी जेवणाला खाल्लं होतं रताळं, तेवढंच खाल्लं होतं. आज फास्टिंग होतं, मी तुम्हाला सकाळी पण बोललो होतो की आज फास्टिंग ठेवली होती मी. दुपारी फक्त रताळे खाल्ले आणि वाटीभर दही खाल्लं आणि आत्ता घरी आलोय. आता करतोय नाश्ता. नाश्त्यामध्ये मी काय खातो मी तुम्हाला दाखवतो. मँगो. नाश्त्यामध्ये आत्ता खातोय मँगो, आणि मँगो खाऊन आपल्याला करायचंय वर्कआउट. तर स्टे ट्यून. आपण मगाशी 6:30 वाजता घरी आलो. आल्यानंतर आपण नाश्ता केला. आता वाजले 7:30. आपण आता वर्कआउट करणार आहे. आणि वर्कआउटच्या सुरुवातीला माझ्या डोक्यात जरा एक कल्पना आली की आपण डेली शर्ट वगैरे काढून दाखवतोय, तर त्याच्यानं सस्पेन्स राहत नाही. तर आपण आजपासून असं चॅलेंज चालू करणार आहे की मी आज तुम्हाला शर्ट काढून दाखवतो. आज आपल्या वर्कआउटचा फिटनेस सिरीजचा 10वा दिवस आहे. आज मी तुम्हाला शर्ट काढून दाखवतो. मी माझ्या आत्ताची करंट जी बॉडी आहे सिच्युएशन ते पाहून घ्या. आणि हा त्याच्यानंतर आपण जवळजवळ 2 महिने, म्हणजे आजपासून 2 महिने आपण शर्ट काढणार नाही. आणि 2 महिन्यानंतर आज जी तारीख आहे 21 तारीख, म्हणजे 21 जुलै ते 21 ऑगस्ट, 21 सप्टेंबर, 21 सप्टेंबरला आपण शर्ट काढूया. आणि मग त्यावेळेस तुम्ही माझी फिजिक्स, माझे जे बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन आहे ते तुम्हाला शॉकिंग रिझल्ट देईल. तर चला मग शर्ट काढूया. तर गाईज, पहिल्या दिवशी आपण जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये तुम्ही माझं पोट पाहू शकता आणि माझे जे साईडचं फॅट होतं ते पाहू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ आहे 21 जुलैचा. आज आहे वर्कआउटचा आपला 10वा दिवस. आणि आज 10 दिवसातला तुम्ही हा फरक पाहू शकता, पोटामध्ये किती फरक पडलेला आहे. वर्कआउट करताना व्हिडिओ दिसतील, बट त्यात शर्ट काढला जाणार नाही. 2 महिन्यानंतर शर्ट काढला जाईल 21 सप्टेंबर रोजी. तर चला मग आता वर्कआउट करूया. तर सुरुवातीला आपण बॉडी स्ट्रेचिंग करून घेतली. बॉडी स्ट्रेचिंग झाली की आपण जोर डिप्स आणि बैठका मारल्या. त्यानंतर आपण घेतले डंबल्सनं आपण वर्कआउट चालू केला. पहिल्यांदा फ्रंट मारला, मग हॅमर मारला. हॅमरचा वर्कआउट झाल्यानंतर आपण शोल्डरचे 2 सेट मारले. शोल्डरचे सेट झाल्यानंतर आपण घेतला कर्ल बारने आपण फ्रंट बायसेप, रिव्हर्स आणि शोल्डरचे एक सेटचा एक्सरसाइज केला. हे गाईज, वर्कआउट झाला. आता बसलोय डिनरसाठी. मी तुम्हाला दाखवतो मी काय खातो, कारण माझा दिवसभर उपवास होता. आताही उपवास आहे, आपण उपवास सोडू शकत नाही, एकादश आहे आज. तर मी दाखवतो मी काय खातोय. तर मित्रांनो, ही भगर आहे आणि ही शेंगदाण्याची भाजी आहे उपवासाची. तर आज आपण एवढंच खाणार आहे, कारण आपला उपवास आहे, त्यामुळे आपण दुसरं काही कंझ्युम करणार नाहीये. मग चला तर मित्रांनो, भेटूया आपण उद्या. आणि आपलं चॅलेंज आजच्या व्हिडिओमध्ये आहे, हे लक्षात ठेवा, डायरेक्ट 21 सप्टेंबरला शर्ट काढायचा, तोपर्यंत शर्ट काढायचा नाही. तर चला मग लक्षात ठेवा, मी पण लक्षात ठेवतो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. गुड नाईट.